वसईच्या सनसिटी परिसरामध्ये अनधिकृतपणे जत्रा भरवलेली आहे आणि जोरदार मेळा सुरू आहे। मात्र याहून धक्कादायक प्रकार असा आहे की याच्यावर गुन्हा दाखल असताना देखील ही जत्रा सुरू आहे। वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात याच ग्राउंडवर ही जत्रा भरलेली आहे। तुम्हाला जर जत्रा भरवायची असेल तर कुठल्याही प्रकारची परवानगी लागते शासनाची, परंतु ह्या जत्रा भरवणाऱ्या मालकाने कोणाचीही परवानगी घेतलेली नाही ना। यासाठी अग्निशामकची परवानगी आवश्यक असते, पोलिसांची आवश्यक असते, महानगरपालिकेची असते। असं असताना 40,000 स्क्वेअर फीट जागा आहे हा जत्रावाला इथे वापरतो आणि खुलेआम जत्रा जी आहे 10 दिवसापासून इथे चालू आहे। 14 तारीख यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही आणि त्या धर्तीवर माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। शिवशाही प्रतिष्ठान महिला बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा चोटालिया यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यासोबत गीता महाडिक, अमित कुमार तिवारी, रंजना शर्मा आणि रुचिता आमरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता शासनाची अशा प्रकारची जत्रा आणि मेळा इथे भरवलेला आहे। कारण आपण जर पाहिलं की गेल्या वर्षी जे आहेत की वैवर्ष आणि परिसरात अशाच प्रकारची जत्रा भरवण्यात आली होती आणि ह्या जत्रा तिथे एका शॉक लागून एका तरुणाचा मतलब 21 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। कारण अशा प्रकारे जत्रा भरवत असताना कुठल्याही परिस्थिती सुरक्षेची काळजी घेतली जात नाही आणि गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील खुलेआम अशा प्रकारची जत्रा किंवा हा मेळा इथे सुरू आहे। म्हणजे हा जत्रा भरवण्याची डेअरिंग, म्हणजे जो कोणी ही जत्रा ऑर्गनाईज करतो त्याच्या डेअरिंगला सॅल्यूट मारावा असा वाटतो। कारण गुन्हा दाखल आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी यांना 13 मेला पत्र लिहून कळवलेलं आहे की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची रीतसर परवानगी नाही। असं असताना खुलेआम इथे 25 तारीखपर्यंत ही जत्रा भरवणार असल्याचं त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरच सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना कशा प्रकारे केराची टोपी दाखवली जाते, सरकारी आदेशाला केराची टोपी दाखवली जाते। उद्या जर इथे कुठलीही प्रकारे जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण राहणार? आता अशा प्रकारे अनधिकृतपणे जत्रा भरवल्यानंतर जे शासनाचं नुकसान झालेलं आहे, कारण गेल्या वर्षी देखील या ठिकाणी अशीच घटना घडली होती की जत्रा भरली होती आणि अवकाळी पाऊस आला। आल्यावर मोठ्या प्रमाणात ते चिखल दलदल आहे, चिखल, त्यामुळे लोकांना फायर ब्रिगेडच्या सहाय्याने बाहेर काढावं लागलं होतं। त्यामुळे अशी जर घटना घडली त्याला जबाबदार कोण राहणार? त्यामुळे याला कोणाचा वचक आहे की नाही हा सवाल देखील आता उपस्थित झालेला आहे। त्यामुळे वसई विरारकडे तुम्ही या जत्रेत येणार असाल तर थोडासा सामान खरेदी करायला तो आपला विरोध नाही, परंतु अशा प्रकारे जी धोकादायक खेळणी आहेत, कुठूनही ते वायर टाकतात, कुठूनही कशाही प्रकारे ते कनेक्शन घेतात, त्यामुळे ते शॉक लागण्याची भीती असते। त्यामुळे तुम्ही या जत्रेत येणार असाल तर सांभाळून विचार करून या, कारण अशा प्रकारे संपूर्ण घटना या जत्रा मालकावर गुन्हा दाखल झालेला आहे। माझं नाव तेजल आशिष जाधव, तलाठी दिवाणमान। काय सांगाल, जिल्हाधिकाऱ्यांनी पण पत्रव्यवहार केलेला बंदीचं, माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, हो, तरी हे बंद होत नाही, काय म्हणजे म्हणाल का? आता ॲक्च्युली ह्याच्या वर्षा चोटालिया आणि इतर 4 यांच्या विरुद्ध ह्यासाठी गुन्हा दाखल केला होता, परंतु आणि मी स्वतः काल येऊन गेले, नोटीस यांना दिली, सांगितलं कार्यक्रम करू नका, प्लस मी यांना वैयक्तिकरित्या फोनसुद्धा केले होते, कार्यक्रम करू नका, म्हणजे मॅडमचंच पत्र आहे। आता हे ऐकत नाही तर आम्ही आता आलो इथे कारवाई करायसाठी, बघू काय फक्त सांगणार आहे का? सुरक्षेचे कोणतेही नियम नाही आहेत, फायर ब्रिगेडचे नियम नाही आहेत। मागच्या वर्षी एक मुलाचा असंच मृत्यू झालेला, म्हणूनच मॅडमनी पत्र काढलं होतं ना ह्यांना की करू नका हे कार्यक्रम, आणि पत्र पण दिलेलं आहे की काही जर दुर्घटना घडली तर सर्वस्व जबाबदारी ह्यांची राहील आणि हे ॲक्च्युली करायला नव्हतं पाहिजे। पोलिसांनी गुन्हा पण दाखल केलेला, पण आरोपी अटक नाही केलेले आहेत आणि बंदही नाही केलं। मग हे नेमकं बंद कोण करणार? पोलीस का? आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवते मी।